चला विद्यार्थी मित्र, आपल्याला आज पाहायचं आहे वनरक्षकच्या परीक्षेमध्ये तसेच महाराष्ट्र पोलीस आणखी काही विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न जो येत असतो त्यामध्ये कोणते प्रश्न व्याघ्र प्रकल्प की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाघांची संख्या जेव्हा कमी व्हायला लागते, शिकार व्हायला लागते, तेव्हा त्यांच्यासाठी एक सुरक्षित जंगली वने निर्माण करण्यात आलेली आहे। मग त्यामध्ये पहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये एकूण 6 आहेत। किती? 6। मग 6 मध्ये कोणकोणते? एक मेळघाट, दुसरं पेंच, ताडोबा, अंधेरी, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र, नळेगाव, नागझिरा, बोर व्याघ्र राखीव क्षेत्र। त्यानंतर या ठिकाणी कोणतं? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र, नाही का? हे एकूण 6 प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत। मग यामध्ये काय मित्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याचा जिल्हा आहे अमरावती, त्याचबरोबर याचं चौरस किलोमीटर मध्ये जे क्षेत्र आहे ते 2768.52 चौरस किलोमीटर। त्याची घोषणा झाली 1974 मध्ये आणि हा जो प्रकल्प आहे अमरावती जिल्ह्यामधील तो प्रकल्प म्हणजेच कोणता? मेळघाट व्याघ्र राखीव क्षेत्र, नाही का? आणि तो सर्वात मोठा आहे, 1974 मध्ये घोषित करण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प म्हणजे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र, नाही का? मग तो प्रकल्प कुठे आहे? तो नागपूर मध्ये आहे। नागपूर मध्ये असून त्याचं क्षेत्रफळ आहे 741.22 चौरस किलोमीटर। याचं घोषणा वर्ष आहे 1977। हे दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प कोणता? तर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, नाही का? तर तो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून याचं क्षेत्रफळ आहे 1727.7 चौरस किलोमीटर। याचं घोषणा वर्ष आहे 1993। आता हे जे त्यानंतर चौथा प्रकल्प आहे सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सह्याद्रीच्या रांगामध्ये येतो। यामध्ये 4 जिल्हे प्रामुख्याने आपल्याला सांगतात: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी। याचं क्षेत्रफळ 1165.57 चौरस किलोमीटर। याचं घोषणा वर्ष आहे 2007 मध्ये। त्याच्यानंतर चौथा आहे नळेगाव, नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र। यामध्ये जो जिल्हा आहे तो आहे गोंदिया जिल्हा। त्याबरोबर क्षेत्रफळ आहे 653.67 चौरस किलोमीटर। याचं घोषणा वर्ष आहे 2013। आणि शेवटचा प्रकल्प म्हणजेच कोणता व्याघ्र प्रकल्प? बोर व्याघ्र प्रकल्प। त्याचा जिल्हा आहे वर्धा आणि तो सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे। त्याचं क्षेत्रफळ 138.12 चौरस किलोमीटर। त्याचं घोषणा वर्ष 2014। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठं असेल तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कुठं आहे तर तो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। तर महत्वाची गोष्ट कोणती ध्यानात ठेवायची या ठिकाणी पहा, अमरावती 1, नागपूर 2, गोंदिया 3, 4, वर्धा या 4 जिल्ह्यामध्ये 4 व्याघ्र प्रकल्प आपल्या विदर्भामध्ये येतात। आणि त्यामध्ये हे जे प्रशासकीय विभाग 2 आहेत अमरावती आणि नागपूर, त्या 2 विभागामध्ये हे प्रकल्प आपल्या ठिकाणी दिसून येतात। तर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या वंदे मातरम करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद, थँक्यू।